नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची गुळपापडी। आता आपण गव्हाच्या पिठाची करतोय तर नक्कीच ही गुळपापडी खूप पौष्टिक अशी आहे। त्यासोबतच आपण यामध्ये डिंक टाकतोय, तर तो डिंक आपले स्नायू स्ट्रॉंग बनवण्यासाठी, त्यासोबतच कंबर दुखीसाठी, गुडघे दुखीसाठी ही गुळपापडी खूप पौष्टिक अशी आहे आणि अगदी इझिली बनते, कमी वेळात बनते, कमी साहित्यात बनते। चला तर बघूयात ही गुळपापडी कशी करायची ते। तर गुळपापडी करण्यासाठी मी इथे 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कप म्हणजे साधारण जे हे आपले मेजरमेंटचे कप असतात त्याच्याने मी हे मेजरमेंट सगळं घेतलेलं आहे। तर 2.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर तूप घेतलेलं आहे 1 कप, तुम्ही इथे बघतच असाल, हा पण मेजरमेंटचाच कप आहे, त्याचा 1 कप आपल्याला तूप घ्यायचं आहे। 1 कप गूळ घ्यायचा आहे। गूळ जो आहे तो आपल्याला बारीक असा करून घ्यायचा आहे, तुम्ही तो खिसून घेतलात तरीही चालेल किंवा बारीक बारीक असा कट करून घ्यायचा। त्यानंतर 1/2 कप डिंक घेतलेला आहे। हा डिंक जो आहे तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरमधून छान अशी पावडर करून घ्यायची डिंकाची। त्यानंतर जायफळ घेतलेला आहे थोडंसं आणि थोडीशी सुंठ पावडर। चला तर आता गुळपापडी करायला घेऊया। तर इथे मी पॅन गरम करून घेते आधी। पॅन गरम झाला की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तूप। तर इथे आपण 1 कप तूप घेतलेला आहे। असं वितळवूनच घ्यायचं लिक्विड फॉर्म मध्ये आणि त्यासोबतच थोडंसं तूप जे आहे ते आपण एका ताटाला असं लावून घेणार आहोत। तूप जे आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आधी। त्यासोबतच मी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेते। या ताटामध्ये आपण वड्या करायला टाकणार आहोत। तर आधी ही तयारी करून घ्यायची, जेव्हा आपण तूप टाकू तेव्हाच या ताटाला पण छान असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या खाली चिटकणार नाहीत। तर इथे तूप जे आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण 2.5 कप ते टाकूया। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मात्र गॅसची फ्लेम जी आहे ती मंद आचेवर ठेवायची आहे। पूर्ण लो पाहिजे गॅसची फ्लेम। मंद आचेवरती आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचंय। खमंग असं छान खरपूस असं हे पीठ भाजायचंय, पण लो फ्लेम वरतीच। थोडा वेळ लागतो पण चव खूप छान येते। जसं जसं आपण पीठ जे आहे ते भाजत जाऊ तसं तसं त्याला तूप सुटायला लागतं आणि ते थोडंसं पातळ होतं। तुम्ही इथे बघू शकता आता आधीपेक्षा थोडंसं असं पातळ झालेलं आहे हे। आणि जसं जसं ते भाजत जातं पीठ तसं तसं तूप सुटत जातं त्या पिठाला। हे असं छान असं भाजायचंय। साधारण ही प्रोसेस व्हायला 15 मिनिटं लागतात। 15 मिनिटात पीठ जे आहे ते छान मस्त खमंग खरपूस असं भाजून होतं। एवढंच की आपल्याला फक्त सारखं सारखं हलवत त्याला मिक्स करत असं भाजावं लागतं। तर तुम्ही इथे बघू शकता पीठ थोडंसं असं पातळ झालेलं आहे आणि छान असं तूप सुटलेलं आहे पिठाला आणि कलर पण थोडासा चेंज झालेला आहे। तर इथे आपलं पीठ जे आहे ते खरपूस खमंग असं भाजून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात डिंक। तर तुम्ही इथे बघू शकता डिंक जो आहे तो मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि एकदम बारीक असा केलेला आहे। अशी पावडर केलेली आहे त्याची, तुम्ही बघू शकता। तर तो डिंक आपल्याला आता ह्या मिक्सरमध्ये टाकायचा आहे। पीठ गरमच आहे त्यामुळे डिंक टाकल्यावर तो छान असा फुलतो। तर मी इथे आधी थोडासा डिंक टाकून घेतला, छान असं मिक्स केलं आणि मग आता परत जो राहिलेला डिंक आहे तो टाकून घेते। डिंक टाकल्यानंतर
ते पीठ गरमच असल्यामुळे छान असं फुलतं, तुम्ही इथे बघू शकता। तर आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। डिंक जो आहे तो छान असा फुलू द्यायचा, त्याच्यामध्ये छान तो पण गरम व्हायला पाहिजे। त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। परत एकदा भाजून झालं की मग आपण त्यामध्ये सुंठ पावडर टाकून घेऊयात। तर मी ते 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आणि त्यासोबतच जायफळ घेतलेलं आहे। जायफळ जे आहे ते आपल्याला खिसूनच टाकायचं आहे। जायफळ आणि सुंठ पावडरची चव जी आहे ना ती याच्यामध्ये खूप मस्त येते आणि एक वेगळाच स्वाद येतो, त्यामुळे जायफळ आणि सुंठ पावडर टाकायला विसरू नका। तर परत एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मिक्स करून झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेते। इथे आपल्याला या प्रोसेसला गॅस बंद करायचा आहे। ते थोडंसं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकदा। मिक्स करून झालं की मग आपण यामध्ये टाकून घेऊयात गूळ। गूळ जो आहे तो मी असा बारीकच करून घेतलेला आहे, तुम्ही खिसून घेतलात तरीही चालेल। आणि गूळ जो आहे तो आपल्याला चिक्कीचा गूळ न घेता साधा जो गूळ असतो तो घ्यायचा आहे, म्हणजे तो जास्त असा कडक नसतो, त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत त्या खूप अशा कडक अशा नाही होत। तर आता हा गूळ याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपलं मिक्सर जे गरम आहे ते मिक्सर गरम असल्यामुळे गूळ हा छान असा त्याच्यामध्ये मिक्स होतो, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवण्याची काही गरज नाही। तर इथे आपण गूळ त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेला आहे। तर चला आता आपण ज्या प्लेटला तूप लावून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये आपल्याला हे सगळं मिक्सर काढून घ्यायचं आहे। मी इथे थोडीशी खोलगट अशीच प्लेट घेतली आहे, तुम्ही कुठलीही प्लेट घेतली तरीही चालेल, थोडीशी पसरट असली तरीही चालेल, किंवा तुम्हाला जाड अशा वड्या पाहिजे असतील तर थोडीशी खोलगटच घ्या। या गव्हाच्या पिठाच्या आहे ना बारीक बारीक अशा चपट्या अशा वड्या केल्या ना तरी खूप छान लागतात, पण आपल्या रेसिपीमध्ये त्या वड्या मस्त अशा दिसल्या पाहिजेत म्हणून मी थोडंसं खोलगट आणि थोड्याशा जाड अशाच वड्या करते। तर एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला हे छान असं प्लेन करून घ्यायचं आहे। ते पूर्ण मिश्रण छान असं प्रेस करून छान असं सेट करायचं आहे। मी त्या वाटीला खाली थोडंसं तूप लावून घेतलंय। तर अशा प्रकारे आपल्याला हे छान असं सेट करून घ्यायचं आहे। थोडंसं प्रेस करावं लागतं म्हणजे ते छान असं सेट होतं। तर तुम्ही इथे बघू शकता मी छान प्लेन असं सेट करून घेतलेलं आहे। आता आपण 10 मिनिटं हे असंच ठेवूया आणि मग वड्या पाडून घेऊ। तर 10 मिनिटं थोडंसं आपण सेट होऊ दिलं की मग आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेतोय। तर तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजेत त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। मी इथे छान मस्त अशा चौकोनी जाड्या जाड्या अशा वड्या करून घेते। तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही वड्या कट करू शकता। 10 मिनिटं झालं की मग ते थोडंसं नीट असं सेट होतं, मग आपल्याला वड्या छान पाडता येतात, म्हणून मी 10 मिनिट आधी सेट करून घेतलं आणि मग वड्या पाडल्या। तर आता इथे आपण वड्या मस्त अशा पाडून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला साधारण 1 ते 2 तास असंच ठेवायचं आहे सेट होण्यासाठी आणि मग त्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेऊया। तर आता आपण 1 तासानंतर बघतोय, चला तर वड्या काढून घेऊया। वाव, इथे किती सहज आणि लगेचच आपली वडी निघाली तुम्ही बघू शकताय आणि त्यासोबतच वडी एकदम मस्त अशी दिसतेय, दिसायलाच इतकी छान दिसतेय, खायला नक्कीच मस्त असेल आणि त्याचं टेक्स्चर पण किती मस्त आलंय। चला तर आता ह्या वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
तर इथे आपली गव्हाच्या पिठाची गुळपापडी तयार आहे आणि टेक्स्चर पण खूप छान असं आलेलं आहे. वडा पण खूप मस्त जाड अशा मी घेतलेल्या आहेत काढून आणि मी तुम्हाला एक तोडून अशी दाखवते की कशी झाली आहे. वाव, किती मस्त आणि लगेचच तुटत आहेत आणि ते तुटताना थोडासा क्रिस्पीनेस जो आहे डिंकाचा तो इतका मस्त आहे ना, खाताना सुद्धा तो क्रिस्पीनेस आपल्या दाताखाली येतो तेव्हा खूप छान वाटतं. तर आपली वडी, आपली गुळपापडी एकदम मस्त झाली आहे. तर तुम्हाला जर काही गव्हाच्या पिठाची गुळपापडी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीज किचनवरती नवीन असाल आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.